स्टुडंट लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, स्क्वेअर काढण्याची मेथड पाहिली होती. कशाची? स्क्वेअर काढण्याची. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर कसा काढायचा तुम्ही सांगितलं 2 डिजिट 3 डिजिट सुद्धा. आज आपण पाहणार कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट काढायचा. आता स्क्वेअर रूट काढण्यासाठी लक्षात ठेवायचं, सर्वात पहिले स्क्वेअर रूट काढण्यासाठी तुम्हाला 1 to 9 पर्यंत नंबरचा स्क्वेअर माहीत असणं आवश्यक आहे. ते जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूट तुम्ही काढू शकता. तर आज आपण स्क्वेअर रूट काढण्याची मेथड शिकणार आहोत, सिंपल मेथड. पण त्याच्या आधी सगळ्यात पहिले आपण काय करू, सोप्याकडून कठीणाकडे जाऊ. लहान लहान नंबर घेऊ, त्यानंतर मग आपण मोठे नंबर यूज करू. तर सपोज जर मी यूज केला 576, किती केला? 576 नंबर घेतला. तर काय करायचं, सर्वात पहिली स्टेप काय, ह्या 2 डिजिट नंतर राईट साईडनं 2 डिजिट नंतर काय करायचे, एक लाईन ओढून घ्यायची. ओढली आपण, ठीक आहे. तर मग इथला युनिट नंबरवर फोकस करायचा. युनिट नंबर किती आहे? 6. इथे आता 6 कोणाचा स्क्वेअर केला तर इथे 6, 4चा स्क्वेअर केला तर मी किती घेतला, मग 4 घेतला. ओके. आणखी कोणाचा स्क्वेअर केला तर इथे आणखी इथे 6चा स्क्वेअर केला तर मी इथं 6 घेतला. याच्यासमोर एक लाईन काढली, याच्यासमोर एक लाईन काढली. ओके, याचं काम संपलं. त्याच्यानंतर पाहायचं लेफ्ट साईडला लाईनच्या इकडे कोणता नंबर आहे, तर 5 नंबर आहे. तर चेक करायचं 5 नंबरपेक्षा एवढा किंवा याच्यापेक्षा लहान कोणता नंबर आहे, 4. तर तो 4 कोणाचा नंबर आहे, स्क्वेअर रूट 2चा आहे. तर काय घ्यायचं, हा 2 घ्यायचा. 2 खूप इम्पॉर्टंट आहे. 2 घेतला. 2 नंतर येणारा कॉन्सिक्युटिव्ह नंबर किती, तर 2 नंतर येते तुमचा 3. कोणता आहे? 2 आहे तर 3, 4 आहे तर 5 असं आहे. तर दोघांचं मल्टिप्लाय किती केलं, दोघांचं मल्टिप्लाय केला 6. इम्पॉर्टंट आहे. काय झालं, तुम्ही सर्वात पहिले आपण 576 दिले, 2 डिजिट नंतर लाईन दिली. मग पाहिलं आपण युनिट प्लेसवर कोणता आहे, 6 आहे. 6 कोणाचा स्क्वेअर केला तर 4चा स्क्वेअर केला म्हणून घेतला. आणि 6 केव्हा येते, 6चा स्क्वेअर केला म्हणून 6 घेतला. 2 लाईन्स होते. मग आता आपण युनिट प्ले आणि आपण पाहिलं का लाईनच्या इकडे कोणता नंबर आहे, 5. तर याच्यापेक्षा म्हणजे पाहता 5 पेक्षा लहान कोण आहे, 4 आहे. तर 4चा स्क्वेअर रूट किती आहे, 2. 4चा समोरचा नंबर घेतला तिथे 2 घेतला. हा इम्पॉर्टंट आहे. 2 नंतर कॉन्सिक्युटिव्ह नंबर किती येते, 3. तर दोघांचा केला मल्टिप्लाय तर किती आला, 6 आला. तर मग हा 2 येतो इथं जाईल किंवा इथे जाईल. आता एक पहा तुम्ही, या हा 6 आहे. 6 पेक्षा हा नंबर कसा आहे, लहान आहे. 6 पेक्षा हा नंबर कसा आहे, लहान आहे. म्हणून हा 2 कुठं न्यायचा, याच्याजवळ न्यायचा आहे. म्हणजेच याचं मिनिंग काय, तर तुमच्या 576चा स्क्वेअर रूट किती, 24. सपोज जर या 6 पेक्षा हा काय असता, मोठा असता 5, तर हा 2 मी कुठं आणला असता, इथं आणला असता. ओके. आता आणखी एक नंबर घेऊ आपण. आता सपोज घेतला मी 7, 8 सॉरी तो घेऊ 7, 8 करून घेऊ आपण. घेऊ 1 7 आपण घेऊ 1 7 6 4. हा नंबर घेतला. हा नंबर घेतल्यानंतर आपण काय करू, 2 डिजिट नंतर मी काय म्हणतो, 2 डिजिट नंतर लाईन ओढायची. 2 डिजिट नंतर आपण काय घेतलं, लाईन ओढली. 2 डिजिट नंतर काय घेतलं, लाईन ओढल्यानंतर पाहता युनिटचा कोणता आहे, 4. कोणता आहे, 4. तर 4 केव्हा येते, 2चा स्क्वेअर केला मी घेतलं, 2 घेतलं. आणखी 4 केव्हा येते, तर 4 येते. आणखी केव्हा येते, 8चा स्क्वेअर केल्यानंतर मी इथं 8 घेतला. याच्यासमोर एक लाईन घेतली, याच्यासमोर एक लाईन घेतली. याचं काम संपलं. मग किती आहे, 17. तर 17 पेक्षा लहान नंबर कोणता आहे, 17 पेक्षा लहान नंबर 16. 16चा सोबत कोणता घ्यायचा, 4. हा 4 इम्पॉर्टंट. ओके. तर मग 4 नंतर कॉन्सिक्युटिव्ह नंबर किती, 5. ओके. तर 5 4 किती झालं, 20. 5 4 20. ओके. आता पाहायचं 20 पेक्षा हा नंबर कसा आहे, 20 पेक्षा हा नंबर कसा आहे, लहान आहे. म्हणून हे कुठं जाईल, इथं. म्हणजेच याचं मिनिंग काय, याचं मिनिंग म्हणजे 1764चा स्क्वेअर रूट किती, 42. किती झालं, 42. आणखी आपल्याला जर नंबर घ्यायचा असेल तर आपण आणखी एखादा नंबर घेऊ शकतो, 3 4 8 1. आणखी आपण एक घेऊ 3 4 8 1. पुन्हा किती डिजिट नंतर, 2 डिजिट नंतर. लाईन 1 चेक करा. 1 केव्हा येते, 1चा स्क्वेअर केल्यावर येते. आणखी केव्हा 1 येते, 9चा स्क्वेअर केल्यानंतर येते. त्याच्यावर मी काय दिलं, लाईन दिलं. ओके. आता पाहतो 34. 34 पेक्षा लहान कोणता, 34 पेक्षा आहे 25 लाईन. त्याच्यासोबत किती, 5. 5 नंबर नंतर कोणता नंबर येते, 6. तर 5 6 किती झालं, 30. आता पाहायचं याच्यापेक्षा हा नंबर कसा आहे, याच्यापेक्षा हा मोठा नंबर आहे. तर हा जाईल इथं. तर याचं मिनिंग काय झालं, हा स्क्वेअर रूट किती झाला, 69. म्हणून काय झालं, 3 4 8 1चा स्क्वेअर रूट किती,
59 किती झाला 59. याप्रमाणे तुम्ही काय करू शकता स्क्वेअर रूट काढू शकता. यावरती आणखी मी तुम्हाला एक्झाम्पल देईन, आणखी करून देईन. या पद्धतीने तुम्ही सिम्पली स्क्वेअर रूट काढू शकता. ओके, थँक्यू.